नमस्कार नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? मस्त ना? तर चला, मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते माझ्या या किचनपासून. आता मी किचनमध्ये एंटर करत आहे. माझं थोडं किचन मेसी दिसत आहे, कारण माझं किचन ऑर्गनाईज नव्हतं त्यामुळे. आणि छोटीशी जी तुम्ही आता क्लिप पाहिली ती मी देवपूजा करत होते आणि त्याची काही मी क्लिप घेतलेली नाही आहे. पण इथे चहा खूपच उकळत चाललेला आहे आणि असा उकळता उकळता चहा गरम गरम प्यायला कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी चहा घेतले माझ्यासाठी, कारण अजून कोणाची आंघोळ झाली नव्हती, फक्त माझीच तेवढी झालेली होती आणि म्हणून मी घेतला. तर आता मी इथं जेवणाची तयारी करते आहे आणि जेवण लवकर बनवावं लागतं मला, कारण सकाळी गडबड तर असतेच आणि टिफिन असल्यानंतर तर अजून गडबड असते. त्यामुळे मिस्टरांची टिफिन होती म्हणून सकाळी पटापट आवरण्यात होते. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी काही पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केलेली नाही आहे, पण आमटीला खूप छान अशी तरी सुटलेली होती. तर बघा तुम्ही कशी आहे. ही बटाट्याची आमटी होती, त्यामध्ये उकडलेले बटाटे नंतर मी टाकून घेतलेत. ते काय व्हिडिओ तुम्हाला दाखवले नाही, पण आम्ही अशामध्ये प्रकारे पण करू शकतो. जर गडबड असेल तर मी असे करते. आणि आता माझं भाकरी बनवायचं चालू आहे. तर मिस्टरांना भाकरीच लागते, कारण त्यांना चपाती खाल्ल्यानंतर पोट गच्च होतं, त्यामुळे त्यांनी म्हणतात की मला भाकरीच दे. त्यामुळे आमच्यात जास्त करून भाकरीच खाल्ली जाते म्हणून मी भाकरी बनवते. आणि भाकरी तुम्ही बघू शकता कशी अशी फुगलेली आहे. अशी टुमटुमीत भाकरी फुगल्यानंतर खायला खूप छान लागते आणि मस्तही बनते. तर हा माझा वटपौर्णिमेचा लुक आहे आणि वटपौर्णिमे दिवशी असे साधी सिंपल साडी नेसलेली होती. तो व्हिडिओ म्हटलं शेअर करावं. वटपौर्णिमा स्पेशल कसे दिसते मी सांगा. आणि तिथे काही व्हिडिओ घेता आला नाही, त्यामुळे फोटोज काढलेले आहेत, ते शेअर करते मी तुमच्यासोबत. तर तुम्ही ते बघू शकता. तर माझ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करायला नक्की विसरू नका. तर बाय बाय.